नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. माय महानगर लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये इनकमिंग जोरदार सुरू आहे आणि बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये युगेंद्र पवार यांनी आजपासून त्यांची स्वाभिमान यात्रा सुरू केलेली आहे. या यात्रेच्याच निमित्तानं शरद पवार आज बारामतीमध्ये आहेत आणि बारामतीमध्येच सोलापूरमधील काही नेते हे आज शरद पवारांची भेट घेणार आहेत. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतील आमदार रणजितसिंग मोहिते पाटील. लोकसभा निवडणुकीपासून थोडेसे बाजूला पडलेले रणजितसिंग मोहिते पाटील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानं मोहिते पाटील घराणं हे नाराज होतं आणि त्यामुळेच रणजितसिंग मोहिते पाटील हे लोकसभेत भारतीय जनता पक्षाच्या प्रचारापासून वेगळे होते. थोडक्यात सांगायचं झाल्यास भारतीय जनता पक्षानं त्यांना थोडंसं बाजूलाच केलेलं होतं आणि त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंग मोहिते पाटील हे आता शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. माढा लोकसभेचे खासदार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती समोर येते. शरद पवार हे आज बारामतीमध्ये आहेत आणि आज ही भेट होणार आहे आणि त्यानंतरच त्यांचा पक्ष प्रवेश देखील होईल अशी ही शक्यता वर्तवली जाते. कोल्हापूरमध्ये म्हणजे कोल्हापूरचे माजी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाडगे यांनी कागलमध्ये गैबी चौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेला हा प्रवेश सोहळा भारतीय जनता पक्षासाठी मोठा धक्का मानला जात होता. त्यानंतर भाजपला दुसरा मोठा धक्का हा आज शरद पवार देण्याची शक्यता वर्तवली जाते. या संबंधीच्या अधिक बातम्या आणि माहिती तुम्हाला mymahanagar.com या आमच्या वेबसाईटवरती वाचायला मिळेल. त्यासोबतच या संबंधीचे अधिक व्हिडिओ, विधानसभेच्या ताज्या अपडेट्स तुम्ही माय महानगर लाईव्ह या आमच्या यूट्यूब चॅनलवरती पाहू शकता. त्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब नक्कीच करा.